नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. सगळे अपडेट आज आपण कव्हर करणार आहोत. जसं की तुम्हाला माहिती असेल, रिसेंटली एक पत्रकार परिषद झाली एचएससी बोर्डाची. ठीक आहे, त्याच्यात खूप बदल करण्यात आलेले आहेत बाळांनो. 8 मोठे बदल आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, जे एचएससी बोर्डाने रिसेंटली प्रेस नोट मध्ये मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे, नवीन परीक्षा पॅटर्न व ग्रेडिंग सिस्टम बद्दल पण आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, आणि याचा उद्दिष्ट काय हे सगळं करण्यामागचं बोर्डाचं, ठीक आहे, ते म्हणजे दर्जेदार शिक्षण. ठीक आहे, सगळ्या अपडेट्सला आपण बघूया, पण त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक निकम होतो, ज्याला 1500 रुपीज अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा बाळांनो. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. एचएससी बोर्डाचा कुठूनही काही प्रश्न समजला, सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येतो बाळांनो, म्हणून नक्की जॉईन करा. फुल वेल ग्रुप त्याआधी जॉईन करा. बघूया पहिली अपडेट, बघूया बाळांनो. पहिली अपडेट याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं. ठीक आहे, कडक पेपर तपासणी. यावेळेस तुमची पेपर चेकिंग खूप जास्त स्ट्रिक्ट असणार आहे बाळांनो. ठीक आहे, मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं बाळांनो, पेपर चेकर चेक करायचा. ठीक आहे, त्यानंतर मॉडरेटर कडे जायचं, त्यानंतर डायरेक्ट चीफ मॉडरेटर तुमचा रिझल्ट मेन्शन करून द्यायचे बाळांनो. ठीक आहे, पण या कारणामुळे काय झालं, जेव्हा पेपर चेक झाले, ठीक आहे, भरपूर चुका पेपर चेकरकडनं झाल्या. ठीक आहे, आणि त्या करणारे मॉडरेटरने त्या मेन्शन केल्याने आणि चीफ मॉडरेटरच्या पण लक्षात नाही आल्या. मग या गोष्टीला टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप जास्त पेपर रिचेकिंगसाठी फॉर्म टाकलेले होते. तर या गोष्टीला टाळण्यासाठी एचएससी बोर्डाने काय डिसाईड केलेलं आहे, पहिल्यांदा एक पेपर चेकर 1 चेक करेल. ठीक आहे, त्यानंतर पेपर चेकर 2 पूर्ण पेपर परत चेक करेल. त्यानंतर मॉडरेटर पूर्ण पेपरची चेकिंग बघेल आणि त्यानंतर चीफ मॉडरेटर काउंटिंग वगैरे मेन्शन करून तुमचा रिझल्ट डिक्लेअर करेल. तर तुमची यावेळी पेपर चेकिंग स्ट्रिक्ट होणार आहे बाळांनो. जर एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार करून ठेवला असेल की मी पोएम लिहून टाकेल, मी गाणे लिहून येईल निबंधामध्ये, मी एसेमध्ये सॉंग्स लिहून येईल, या गोष्टी करू नका. ठीक आहे, यावेळी तुम्ही सापडून जाणार. पेपर चेकन 1 ने नाही बघितलं, पण 2 नक्कीच बघून घेईल. ठीक आहे, हा मोठा तुमचा बदल होता. दुसरा गोष्ट, स्वातंत्र्य उत्तरणे नियम म्हणजे सेपरेट पासिंग पर्सेंटेज बेसिकली बाळांनो. ठीक आहे, लेखी परीक्षा स्वतंत्र पास, प्रात्यक्षिक परीक्षा स्वतंत्र पास. म्हणजे लेखी परीक्षा म्हणजे तुमची रिटन एक्झाम बाळांनो, आणि प्रात्यक्षिक परीक्षा म्हणजे तुमची प्रॅक्टिकल एक्झाम. आता बघा बाळांनो, तर तुम्ही एक प्रॅक्टिकल मध्ये फेल झाले, तुम्ही रिटर्न मध्ये ऑटोमॅटिक फेल होऊन जाणार. जर तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये पास झाले, रिटर्न मध्ये फेल झाले, प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही पास होऊनही तुम्हाला टोटल तुम्ही पास होणार नाही. बेसिकली मी तुम्हाला समजवतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा 70 मार्काचा फिजिक्सचा पेपर असतो, बरोबर. 100 मार्काचा फिजिक्सचा पेपर असतो. 70 तुमचे रिटर्नचे असतात बाळांनो, 30 तुमचे प्रॅक्टिकलचे असतात बेसिकली. आता या 30 मध्ये जर तुम्ही फेल होऊन गेले बाळांनो, ठीक आहे, आणि 70 पैकी 70 पण तुम्ही इकडे घेऊन आले, तरी तुम्ही टोटल तुमच्या रिझल्टमध्ये टोटल फेल असं मेन्शन केलं जाईल बाळांनो. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये पण सेपरेट पास व्हायचंय आणि रिटर्न मध्ये पण पास व्हायचंय. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, लास्ट 2 इयर पर्यंत काय व्हायचं बाळांनो, 70 पैकी विद्यार्थी किती मार्क घेऊन यायचे, 5 मार्क घेऊन यायचे, आणि इतर इंटरनल मध्ये 30 पैकी त्यांना 30 भेटून जायचे. तरी त्याचे टोटल मार्क किती होऊन जायचे, 35. विद्यार्थी पास होऊन जायचा. 70 पैकी 5 मार्क आणले तरी पास होऊन जायचा. या वर्षी चालणार नाही. यावर्षी 70 पैकी तुम्हाला वेगळे 35% म्हणजे 28च्या आसपास मार्क आणावे लागतील, आणि तुम्हाला 30 पैकी वेगळे 35% म्हणजे तुमचे 7-8 मार्क ते कन्सिडर करून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचे 35 मार्क झाले, तेव्हा तुम्ही पास होणार. ही गोष्ट समजली बाळांनो तुम्हाला सेपरेट पासिंगची. तिसरी बातमी बघूया बाळांनो, तिसरी मेजर अपडेट काय आलेली आहे. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. लास्ट इयरचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात, रिझल्ट बघू शकतात. विद्यार्थ्यांनी 90 ते 95 टक्केवारी काढलेली आहे. तुम्ही पण काढणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का, बोर्ड मला प्रश्न सांगून देतं? अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली जाते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल, स्टेट अँपियर्स लॉ, हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, 12 वेळा आलेला आहे. 13 वेळा विचारले जाण्याची शक्यता किती आहे, सगळ्यात जास्त आहे. म्हणजे तो प्रश्न तुमचा टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये असेल. अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस करून टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स बनवलेला आहे. तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. लक्षात ठेवा, 12वीचे मार्क प्रत्येक ठिकाणी बघतात, 12वीचा स्कोर प्रत्येक ठिकाणी बघतात बाळांनो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, योग्य निर्णय घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. तिसरी अपडेट म्हणजे बाळांनो, तुमची प्रेस नोटमध्ये जी मेन्शन होती ती म्हणजे तुमची ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वरती बाळांनो. संकल्पनांवर आधारित प्रश्न असतील. बेसिकली तुमचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतील बाळांनो. आतापर्यंत जे तुमचे न्यूमेरिकल असायचे पेपरमध्ये, ते कसे स्ट्रेट फॉरवर्ड, तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला टाका, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज टाका, डायरेक्ट तुमचा आन्सर निघायचं बाळांनो, बरोबर. यावेळेस काय देतील तुम्हाला, बेसिकली न्यूमेरिकल्समध्ये वर्ड प्रॉब्लेम टाकतील. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन म्हणजे काय रे बाळांनो, बेसिकली वर्ड प्रॉब्लेम असतात, किंवा तुम्हाला एक सिनॅरिओ इमॅजिन करायचा असतो आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्न सोडवायचा असतो. तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देऊ मी तुम्हाला, व्हॉट इज फोटोसिंथेसिस.
है ना, व्हॉट इज फोटोसिंथेसिस, हा झाला तुमचा थिअरॉटिकल क्वेश्चन. या क्वेश्चनला ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन कसं काय बनवतील ते तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतील की एक प्लांट ठेवलेलं आहे तुमच्या घरामध्ये, ते प्लांट 8 दिवसात मरून जातं, त्याच्यापर्यंत सनलाईट पोहोचत नाही, या फिनॉमिनाला एक्सप्लेन करा. मग तुम्हाला पूर्ण फोटोसिंथेसिसचा फिनॉमिना एक्सप्लेन करायचा असेल. दिस इज बेसिकली ऍप्लिकेशन बेस्ड. ठीक आहे. चौथी अपडेट काय आलेली बाळांनो, कडक परीक्षा व्यवस्था. 2 CCTV कॅमेरे तुमच्या प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये असणार आहेत. 76 एक्झाम हॉल कॅन्सल केले बोर्डाने कारण त्याच्यामध्ये CCTV कॅमेरा नव्हते. 76 कॅन्सल केले एक्झाम हॉल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, सीसीटीव्हीची जी फुटेज आहे ती 6 महिन्यापर्यंत तुमची स्टोरेज असेल गव्हर्नमेंटकडे. 6 महिन्यापर्यंत कधीही वाटलं की तुम्ही कॉपी केली होती तुमची ती सीसीटीव्ही फुटेज बघितली जाईल. ठीक आहे. त्यानंतर 2 पर्यवेक्षक म्हणजे 2 सुपरवायझर तुमचे असणार आहेत प्रत्येक एक्झाम हॉलमध्ये. पहिल्यांदा असं घडतंय बाळांनो, मागच्या वर्षापर्यंत 1 सुपरवायझर राहायचा, यावेळी 2 सुपरवायझर असणार आहेत. आणि त्यानंतर म्हणजे तुमचं बेसिकली माल प्रॅक्टिसच नाही होणार बेसिकली. ठीक आहे. त्यानंतर 5वी जी अपडेट आलेली ती बाळांनो, 10 मिनिटं तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहेत या वर्षापासून. ठीक आहे. 10 मिनिटं अतिरिक्त वेळ. ठीक आहे. कशासाठी बाळांनो, तुम्हाला प्रश्न वाचण्यासाठी, सप्लिमेंट टाईपसाठी. पहिल्या विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पेपर जाण्यापर्यंत 5-10 मिनिटं निघून जायचे. तो सगळा टाइम मॅनेज करण्यासाठी इथं तुम्हाला 3 तासाच्या पेपरला 3 तास 10 मिनिटं तुम्हाला भेटणार आहेत. या वर्षापासून हा नवीन नियम आहे बाळांनो. ठीक आहे. बेसिकली तुमचा थोडासा ताण कमी होईल, योग्य नियोजन तुम्हाला करता येतील. ठीक आहे. त्यानंतर नंतरची जी अपडेट आहे बाळांनो, तांत्रिक विषय कठीण म्हणजे जे तुमचे टेक्निकल सब्जेक्ट आहेत. टेक्निकल सब्जेक्ट कोणते असतात रे बाळांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी. या परीक्षा तुमच्या टफ असतील हे स्वतः बोर्डाने सांगितलं. आता या परीक्षांमधून एक पेपर नक्कीच टफ असतो दरवर्षी. आता मी तुम्हाला सांगतो या वर्षी सुद्धा फिजिक्स तुमचा टफ असणार आहे. का रे बाळांनो, थोडंसं अनालिसिस बघा. मॅथ्सला टफ केलं, बायोवाले म्हणतील की मॅथ्सला टफ केलं तर मॅथ्सवाल्यांशी अनफेअर होऊन जाईल कारण PCM आणि PCB 2 ग्रुप असतात बाळांनो. मॅथ्सला टफ केलं बायोवाले नाराज होतील, बायोला टफ केलं मॅथ्सवाले नाराज होतील. ठीक आहे. तर मॅथ्स आणि बायोला टफ करू नाही शकत ते. केमिस्ट्रीला टफ नाही करू शकत बाळांनो. केमिस्ट्रीला का टफ नाही करू शकत, मॅक्झिमम तुमचं इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिक असतं, तिथं टफ क्वेश्चन क्रिएट करूच शकत नाही बाळांनो. ठीक आहे. बस तुमचा उरला फिजिक्स तुमचा यावर्षी परत टफ असणार आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लास्ट इयर पेपर चेकरची अपडेट होती बाळांनो, 70% विद्यार्थी जे होते ना त्यांना सिंगल डिजिट मार्क होते. किती? सिंगल डिजिट. त्या पेपर चेकरकडे समजा 500 पेपर असतील. ठीक आहे. 500चे 70% विद्यार्थी असे होते ज्यांचे सिंगल डिजिट मार्क होते. म्हणजे तुम्ही विचार करा, सिंगल डिजिट मार्क म्हणजे किती? 9 मार्क. तिकडे त्यांना 30 मार्क भेटून जातात इंटरनलचे. 39 झाले पास होऊन गेले ते. असं नाही की फेल झाले, या इंटरनलच्या मार्क्समुळे पास होऊन गेले. गोष्ट समजते? तर फिजिक्सला व्यवस्थित करा बाळांनो. नंतरची जी अपडेट आहे बाळांनो, भाषा विषयात 100 पैकी 100 गुण यावर्षी दिले जाणार आहेत. जर तुम्ही व्यवस्थित पेपर लिहिला. मागच्या वर्षापर्यंत काय व्हायचं, इंग्लिशचा पेपर ज्याने पूर्ण व्यवस्थित जरी लिहिला ना तरी त्याला 100 पैकी 100 मार्क देत नव्हते. पण या वर्षापासून 100 पैकी 100 मार्क देण्यासाठी बोर्डाने नियम पास केलेला आहे बाळांनो. जर तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहिले तुम्हाला 100 पैकी 100 मार्क भेटणार आहेत. कुठंच मार्क तुमचा कट नाही करणार आहेत. निबंधामध्ये मार्क नाही कट होणार, तुमचा लेटर रायटिंग मध्ये नाही होणार, तुमचा रिपोर्ट मध्ये नाही होणार, तुमचा ग्रुप डिस्कशन मध्ये नाही होणार, कुठंच मार्क कट नाही होणार जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं. ग्रामॅटिकल मिस्टेक जे असतात बाळांनो त्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर ग्रेडिंग प्रणाली तुमची या वर्षापासून असणार आहे बाळांनो. या वर्षापासून लागू गुणांची ताण कमी, कौशल्यावर भर. बेसिकली ग्रेडिंग प्रणाली काय असते बाळांनो, तुमचा जो रिझल्ट असणार आहे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुमचे 79% आले तर तुमची कोणता ग्रेड असेल, तुम्हाला डिस्टिंक्शनचा ग्रेड असेल बाळांनो. काय असेल? डिस्टिंक्शन. 65 ते 75च्या दरम्यान जर मार्क आले तुमचे, ठीक आहे, म्हणजे 75च्या अबो जर आले तर तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये असतात. 65 to 75 मध्ये आले तर तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये असतात बाळांनो. ठीक आहे. 45 ते 65च्या दरम्यान आले, 60 ते 75 आणि 45 ते 60 च्या दरम्यान आले तर तुम्हाला सेकंड क्लासमध्ये कन्सिडर केलं जातं. आणि 35 ते 45च्या दरम्यान जर मार्क पर्सेंटेज आले तुमचे तर तुम्ही थर्ड क्लासमध्ये जातात बाळांनो. आणि बिलो 35 तुम्ही फेल असतात डायरेक्ट. ठीक आहे. हे तुमचे क्लासेस, हे जे ग्रेड्स असतात बाळांनो ते तुमचे मेन्शन असणार आहेत यावर्षी रिझल्ट वरती. ठीक आहे. पुढे जे ऍडमिशन होईल ते ऍडमिशन कशा पद्धतीने होईल माहितीये? चला, जे डिस्टिंक्शनचे विद्यार्थी ते चला, जे फर्स्ट क्लासचे विद्यार्थी ते इकडे चला, अशा पद्धतीने बेसिकली तुमचे ग्रुप्स पाडून दिलेले आहेत शासनाने. ठीक आहे. या सगळ्या अपडेट होत्या बाळांनो. गोष्टी डिफिकल्ट झालेल्या आहेत या वर्षी काही गोष्टी. ठीक आहे. पण मी एक गोष्टीची खात्री देतो बाळांनो, व्यवस्थित जर तुम्ही टॉप 200 HSC बोर्डाचं पुस्तक
ठीक आहे. आणि टॉप 200 क्वेश्चन एवढं जर केलं ना बाळांनो, तुमचे 95% कुठे गेले नाही रे बाळांनो, कुठंच गेले नाही 95% जर या दोन गोष्टी व्यवस्थित प्रॅक्टिस केल्या तर. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न HSC बोर्डात टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समधूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं योग्य निर्णय घ्या. ठीक आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओ बाळांनो. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.